सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपालीची सुटका झालेली असते आणि मग ती रात्री शेखर आणि तनूच्या खोलीत जाते. ती चाकूचा धाक दाखवूनच शेखरला उठवते आणि त्याचसोबत तनूला सुद्धा. आणि मग ती त्या दोघांना अद्वैतला पकडण्याचा आदेश देते. ते दोघेजण अद्वैतला पकडतात आणि जेव्हा अद्वैत समोर रुपालीला बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. शेखरला आणि तन्मयला सांगत असतो की सोडा मला, पण ते दोघेजण त्याला काही सोडत नाही. आणि मग त्यानंतर रुपाली अद्वैतचा गळा चिरते आणि त्याला मारून टाकते. त्यानंतर मग शेखर तनूला पकडतो, रुपाली त्यालाही मारून टाकते आणि मग ती शेखरला सुद्धा मारून टाकते. मात्र हे फक्त नेत्राचं एक स्वप्न असतं आणि या स्वप्नामुळे ती डचकून झोपेतून जागी होते आणि सरळ तळघरामध्ये जाते, जिथे तिने रुपालीला बंदिस्त करून ठेवलेले असते. आणि नेत्राला तिथे बघून रुपाली हसू लागते. ती म्हणते, आलीस ना परत, मी जिवंत आहे की मेले हे बघायला. नेत्रा मात्र फक्त तिच्याकडे बघत असते. रुपाली इथून बाहेर तर पडणार नाही ना, याच गोष्टीची तिला भीती वाटत असते. तर रुपाली तिला म्हणत असते की तू मला इथे बंदिस्त करून ठेवलं आहे, मात्र तरीही तुला सतत भीती वाटतेय. त्यामुळे तू मला इथून सोडून दे, निदान तुझी माणसं तरी ठीक होतील. कारण जरी मी मरून गेले ना तरी तुझी माणसं काही ठीक होणार नाही, ती आयुष्यभर अशीच राहतील जिवंत प्रेतासारखी. मात्र नेत्रा तिला कोणतंही उत्तर देत नाही आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर रुपाली म्हणत असते की मला इथून सोडून दे, पण नेत्रा तिचं ऐकत नाही. ती पुन्हा घरात जाते, पण तिला सतत रुपालीचंच बोलणं आठवत असतं. तिचाच आवाज तिच्या कानात घुमत असतो आणि काय निर्णय घ्यावा हे तिला कळत नाही. तर दुसरीकडे रुपाली स्वतःशीच म्हणत असते की काही करून मला इथून बाहेर पडायलाच हवं. गदग्रहण माझं आहे आणि या गदग्रहणाच्या काळातच मला या सगळ्यांचा नाश करायला हवा. दुसरीकडे नेत्रा तेजस फाल्गुनीच्या खोलीत जाते. ते दोघेही झोपलेले असतात. नेत्रा त्यांच्या अंगावर पांघरून टाकते आणि मग त्यानंतर ती केतकीकडे जाते. केतकीसुद्धा शांतपणे एकटीच बसलेली असते आणि त्या सगळ्यांची अवस्था बघून नेत्राला वाईट वाटतं. त्यानंतर मग ती अद्वैतला तिला पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगते. अद्वैत तिला म्हणत असतो की नेत्रा, हे दिवसाढवळ्या पडलेलं स्वप्न आहे, तू याचा एवढा विचार करू नको. आपण विरोचकाला बंदिस्त केला आहे, आता काही झालं तरी तो तेथून बाहेर येऊ शकणार नाही आणि आपल्या लोकांच्या जीवाला सुद्धा आता कोणताही धोका नाही आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा. आणि आपलं ठरलं आहे ना की आता या परिस्थितीमध्ये इमोशनली विचार करायचा नाही आहे, प्रॅक्टिकली विचार करायचा आहे. आणि आत्यांचासुद्धा फोन आला होता, त्या एअरपोर्टवर पोहोचल्या आहेत, तासाभरात घरी येतील. आणि त्यांनी सांगितलं आहे की आता फक्त 5 दिवसांचा प्रश्न आहे, 5 दिवसांमध्ये गदग्रहण संपणार आहे. मात्र तरीही नेत्राचं डोकं काही शांत होत नाही. ती सतत अद्वैतला विचारत असते की मी तळघरामध्ये जाऊन बघून येऊ का. त्यावर अद्वैत तिला सांगतो की नेत्रा, मी आत्ताच तिथे जाऊन बघून आलो, विरोचक तिथेच आहे. पण नेत्रा काही त्याचं ऐकत नाही. दुसरीकडे रुपाली त्या पेटीमधून बाहेर पडण्याची धडपड करत असते आणि तितक्यात त्या ठिकाणी अस्तिकासारखे 4 नाग येतात. आणि त्या नागांना बघून रुपाली तर खूप खुश होते. ती म्हणते की मला इथून सोडवा. आणि मग ते 4ही नाग त्या पेटीमध्ये जातात आणि तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते. तर ते नाग पेटीमध्येच लपून बसतात. नेत्रा लगेच त्या पेटीजवळ जाते आणि रुपाली ठीक तर आहे ना, तिने तिथून सुटण्याचा काही प्रयत्न तर केला नाही ना, हे बारकाईने बघते. तर रुपाली हसतच तिच्याकडे बघत असते आणि मग ती नेत्राकडे पाणी मागते, पण नेत्रा तिला पाणी न देता पुन्हा घरात येते. अद्वैत तिला म्हणत असतो की बघ, मी तुला सांगितलं ना, आता काही झालं तरी विरोचकाची सुटका होणार नाही. मात्र त्या क्षणी दुसरीकडे विरोचक त्या पेटीमधून बाहेर येतो. त्या नागांनी विरोचकाची सुटका केलेली असते आणि मग रुपाली सरळ घरात जाण्यासाठी निघते. ती खूप चिडलेली असते. दुसरीकडे नेत्रा फाल्गुनी, तेजस आणि केतकीला फाल्गुनी आणि तेजसच्या लग्नातील वेगवेगळे फोटोज दाखवत असते. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण ते काही बोलत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरही कोणते हावभाव नसतात. आणि दुसरीकडे रुपाली सरळ घरात येते, मात्र तिला घरात कोणीही बघत नाही.
आणि मग त्यानंतर ती सरळ तिच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते, तर तिथे अद्वैत, तन्मय आणि शेखर असतात. अद्वैत तन्मय आणि शेखरला जेवण खाऊ घालत असतो आणि त्याच वेळी तो इंद्राणीसोबत फोनवर देखील बोलत असतो. इंद्राणी त्याला सांगत असते की मी एअरपोर्टवरून घरी येण्यासाठी निघाली आहे, तासाभरात पोहोचेल. आणि त्यावेळी अद्वैत तिला विचारतो की आचार्यांनी अजून काही सांगितलं आहे का? त्यावर इंद्राणी म्हणते हो, पण आपण ते सगळं भेटल्यावर सविस्तर बोलूयात. तर हे सगळं त्यांचं बोलणं रुपाली लपून ऐकत असते आणि मग त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते. मग त्यानंतर अद्वैत नेत्राकडे जातो. तो नेत्राला विचारतो की तू काकूला इथे कधी घेऊन आली? त्यावर नेत्रा सांगते की मी मगाशीच त्यांना इथे घेऊन आले. मी त्यांना फाल्गुनी ताई आणि तेजस भाऊजींच्या लग्नातील फोटोज दाखवत आहे. आणि मग त्यानंतर ते दोघेही ते फोटोज बघत बसतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.